गृहराज्यमंत्री योगेश कदम सध्या आपल्यासोबत आहेत. सर, कालपासून ज्या पद्धतीने सैफ अली खानवर हल्ला झाला त्याच्यानंतर विरोधक टीका करताना दिसत आहेत. आता स्थिती काय आहे? एका संशयिताला आपण ताब्यात घेतलेलं आहे. कुठपर्यंत आली आहे चौकशी? नाही, आता ज्या व्यक्तीला ताब्यात घेतलं गेलेलं आहे ती व्यक्ती CCTV फुटेजमध्ये जी व्यक्ती दिसते तशी दिसणारी ती व्यक्ती आहे. सिमिलर लुकलाईक ती व्यक्ती आहे, साम्य असलेली व्यक्ती आहे आणि त्याची चौकशी सध्या चालू आहे आणि त्या व्यक्तीचं एक गुन्हेगारीचं बॅकग्राऊंड देखील आहे. त्यामुळे नक्कीच ती व्यक्ती आहे की नाही ह्याचं कन्फर्मेशन चौकशीच्या अंती आपल्यापर्यंत येईल. आणि अजून काही व्यक्तींना ट्रॅप केलं जाते CCTV फुटेजच्या मार्फत आणि पोलीस यंत्रणेच्या मार्फत. अजून काही व्यक्तींना देखील त्याच्यामध्ये लवकरच ताब्यात घेऊन त्यांची देखील चौकशी केली जाईल. परंतु मला वाटत नाही आता तो आरोपी जास्त वेळ पळू शकेल, लवकरच त्याला पकडलं जाईल. सर, हा CCTV फुटेजवाला तोच आरोपी आहे का हा संशयित आहे? कारण संशयित आहे, तसा दिसणारा आहे, तो देखील तो असू शकतो. कधी कधी CCTV फुटेज बंदा शेवटी पिक्चर क्लिअर नसतं, त्यामुळे चौकशी ती आपल्या लक्षात येईल की नक्कीच जर का तो असेल. कारण कधी कधी 90-95% देखील साम्य असलेली बरेच व्यक्ती असतात. तशी दिसणारी व्यक्ती आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे, त्याची चौकशी चालू आहे. ह्याच्यावर अगोदर सुद्धा गुन्हे दाखल आहेत? त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. ते कुठल्या स्वरूपातले आहे ती माहिती मी अजून घेतलेली नाही, परंतु त्याच्यावर गुन्हे बॅकग्राऊंड असलेली ती व्यक्ती आहे. आणखीन काही लोकांना ताब्यात घेणार आहात? त्या पद्धतीने हालचाली सुरू झाल्यात काही रेखी अजून? ज्या टीम्स तयार केल्या गेल्या होत्या जवळपास 20 टीम ह्या तयार केल्या गेल्या होत्या. 20 टीम अजून काही संशयितांच्या पाठीमागे आहे. नक्कीच त्यांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील योग्य ती म्हणजे चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. सर, कशासाठी आला होता? कारण असं देखील बोललं जाते की सैफ अली खानच्या घराची रेखी करण्यासाठी आला होता. हाच काही म्हणजे ह्याने शाहरुख खानच्या घराची देखील रेखी केली अशी देखील चर्चा आहे. नाही, मला वाटतं अशा अनेक अफवा कालपासून उठत आहेत. ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने असं कुठलंही स्टेटमेंट दिलेलं नाही की त्यांनी रेकी केली होती, अन्य कुठेही तो गेला होता. या फक्त अफवा आहेत. अजूनपर्यंत ज्याला जो आरोपी आहे त्याला अजून पकडलेलंच नाही. आपण हे तर्कवितर्क लावणं हे चुकीचं राहील. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की हे कुठल्याही गँगने वगैरे काही केलेलं नाही. तो चोरीच्या उद्देशानेच आला होता. आपण FIRमध्ये देखील पाहिलं असेल की त्यांनी डायरेक्ट पैशाची मागणी केली होती आणि तो चोरीच्या उद्देशानेच आला होता आणि तो मला वाटतं इमॅच्युअर पद्धतीचं ते थेफ्टचा तो अटेम्प्ट होता. सर, ज्या सोसायटीमध्ये गेला तो म्हणजे तो एरिया काही नॉर्मल एरिया म्हणजे सगळे VIP लोक तिथं राहतात, पोलीस बंदोबस्त असतो त्या ठिकाणी बरेचदा. म्हणजे कसा हा गेला आणि काय म्हणजे करायचा उद्देश होता? कारण तो त्यांच्या सैफ अली खानच्या मुलाच्या रूममध्ये थेट गेला होता. नाही, मला वाटतं तो फक्त चोरीच्या उद्देशानेच गेला होता. तो बिल्डिंगमध्ये शिरला. तो जेव्हा ती घटना घडली तर अगोदरपासून तो घरामध्ये लपून बसला होता, म्हणजे तो बिल्डिंगमध्ये अगोदरपासूनच होता आणि म्हणून तो चोरीच्या उद्देशानेच फक्त आला होता. अर्थातच फार म्हणजे याच्यापेक्षाही वाईट करायची घडू शकलं असं ते घडलं नाही. नक्कीच हे चांगलं आहे सैफ कुटुंबियांसाठी देखील. परंतु अशा जर का घटना टाळायच्या असतील तर आपण बिल्डिंग सोसायटीमध्ये आता तिथे पॉलिशिंगचं काम चालू होतं, तर पॉलिशिंग टीममधला तो कामगारामधला तो होता की काय, या सगळ्या गोष्टी होत असताना आपली देखील नागरिक म्हणून देखील आपली जबाबदारी आहे. ॲज अ प्रायव्हेट सोसायटीजने खास करून हे पाळलं पाहिजे की आपण हायर करत असताना त्यांचं व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे, जे पोलीस प्रशासनाने वारंवार सांगितलेलं आहे. आणि घरी कामगार आपण कामाला ठेवत असताना देखील आपण व्हेरिफिकेशन आता आपण करत नाही, ते देखील आपण केलं पाहिजे, जेणेकरून अशा गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये टाळता येतील. सर, आता 24 तासापेक्षा जास्त तास उलटले आहेत आणि तुम्ही सातत्याने अर्थात पोलिसांशी संपर्कात आहात, त्यांच्याकडून अपडेट घेताय. कधीपर्यंत साधारण म्हणजे आरोपी ट्रेस होतोय, त्याच्यापर्यंत पोहोचतोय? आतापर्यंत जसं तुम्ही सांगताय हे फक्त संशयापर्यंत आपण गेलेलो आहे, म्हणजे संशयित व्यक्ती आहे. मुंबई पोलीस ही जगामध्ये प्रख्यात असलेली पोलीस आहे. मुंबई पोलिसांचं जे इन्फॉर्मेशनचं जे नेटवर्क आहे, कदाचित तेवढं नेटवर्क जगामध्ये कुठल्या पोलिसांचं नसेल. त्यामुळे नक्कीच आरोपी लवकरच सापडला जाईल. सर, त्यांना सैफ कुटुंबियांना सर सुरक्षा दिली गेली आहे, काय अजून देणार आहात? कारण ज्या पद्धतीने अटॅक झाला त्याच्यानंतर भीतीचं सगळ्यांमध्ये वातावरण. मला वाटतं सिक्युरिटी आहे, ते तैनात आहेत. एकदा चौकशी आणि ती कारणासमोर आल्याच्या नंतर मग भविष्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून आपण त्यांना गरज असेल तर आपण ती प्रोव्हाइड करू ना. सर, सरकार म्हणून कोणी गेलंय आपलं? एकनाथ शिंदे त्यांना भेटायला जाणार होते अशी चर्चा आहे. सध्या सैफ अली खान यांच्या कुटुंबियांना प्रायव्हसीची गरज आहे. शेवटी धक्का असो, त्या धक्कामधून त्यांनी सावरणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचं त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे. जर आता बघितलं तर सैफ अली खान प्रकरणामध्ये आतापर्यंत एका संशयितला ताब्यात घेतलेला आहे. तो त्या व्यक्ती CCTVमध्ये दिसणारा व्यक्ती सारखाच दिसतो. त्याच्यावर सुद्धा म्हणजे ह्याच्या अगोदर कुठल्या गुन्ह्यांमध्ये तो सहभाग होता, त्यामुळं त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. आणखीन काही लोकांना देखील लवकरच ताब्यात घेण्याची शक्यता देखील या ठिकाणी स्वतः गृहराज्यमंत्री या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि लवकरात लवकर या मुख्य आरोपीला अटक करू अशी देखील या ठिकाणी ते ग्वाही देत आहेत.
कॅमेरामॅन विजय राऊत मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.